क्षेत्र कोणतंही असो, गडबड केली का चूक होणार. संयम खूप महत्वाचा आहे. चला आपण पाहू तर पुढील काही दिवसामध्ये काय होऊ शकतं. तर इथून जर आपण जर पाहिलं, इथून ज्यावेळेस मार्केट खाली आलं, त्या परिसरातून मार्केट खाली आलं त्यावेळेस हा लो मार्केटने ब्रेक केलेला आहे. मग हा लो ब्रेक करण्यामागं कारणीभूत कोण आहे? तर इथं जे आपल्याला ज्या दोन दोजी कॅन्डल म्हणता येईल, सप्लाय झोन म्हणता येईल, हा कारणीभूत आहे. मार्केट येणार खालीच आहे, पण मार्केट ह्या परिसरात जाऊ शकतं, ह्या परिसरात इथं. मग ह्या परिसरात गेल्यानंतर मार्केटने जर इथं निगेटिव्ह कॅन्डल दिली, निगेटिव्ह कॅन्डल म्हणजे काय, सप्लाय झोन जर तयार जर केला तर आपण पुन्हा इथून बसून आपलं पहिले टार्गेट हे असणार. पण सध्या तरी मार्केट वर जाण्याच्या तयारीत आहे असं आपल्याला दिसून येतं. मग आपण जर आत्ता आहे आठवड्याच्या टाइम फ्रेमवरती, आपण जर एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो, इथं जर आपण जर बघितलं, मार्केट ह्या परिसरातून खाली आलं, पुन्हा वरती गेलं, पुन्हा खाली आलं, इथं आपल्याला ट्रिपल बॉटम पाहायला मिळतो. जर उद्या मार्केटने खरंच मार्केटला जर वर जायचं असेल तर उद्या मार्केट काय करू शकतं, ह्या परिसरामध्ये एक ग्रीन कॅन्डल तयार करेल अशी. मग ग्रीन कॅन्डल तयार केल्यानंतर परवा दिवशी आपल्याला काय करायचे, तिच्या शेजारी ज्यावेळेस ग्रीन कॅन्डल तयार होईल आणि याचा जो हाय पॉइंट जो आहे याच्यावर जर मार्केट जर निघालं, हे कधीच उद्या ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आपल्याला सोमवारी जर ग्रीन कॅन्डल झाली तर मंगळवारी ह्या परिसरामध्ये पुन्हा एकदा एक ग्रीन कॅन्डल जर झाली आणि हिने जर हा जी पांढरी रेष जी ओढलेली त्याच्यावर जर मार्केट जर निघालं तर मार्केटचं टार्गेट राहणार आहे, मार्केटचं टार्गेट राहील इथपर्यंत, ह्या परिसरापर्यंत. मग आपण लगेच ह्या परिसराची अपेक्षा करायची का इथे येण्याची करू शकतो, तो विषय नाही. पण सुरुवातीचं पहिलं टार्गेट जे असणार आहे हा पॉईंट, इथला पॉईंट. मग काय होऊ शकतं, उद्या सोमवारी जर इथं जर अशी ग्रीन कॅन्डल जर दिली तर मंगळवारी, उद्या सोमवारी मंगळवारी मार्केट याच्यावर गेलं, इथं जर आपण अशी एक व्हाईट रेस टाकली, इथं अशी व्हाईट रेस घेतली आपण इथं अशी, आणि याच्यावर जर मार्केट जर गेलं, आता ही ग्रीन समजा ग्रीनच घेतली, याच्यावर मार्केट असं करत करत याच्यावर गेलं की आपली इथे एंट्री असणार आहे आणि आपलं टार्गेट ठेवायचं आपल्याला हे पहिलं. मार्केट इथं जाऊ शकतं किंवा ह्या परिसरातून मार्केट खाली येऊ शकतं किंवा या परिसरातून खाली येऊ शकतं किंवा इथून सुद्धा मार्केट खाली येऊ शकतं. पण मार्केट जाऊ शकतं ह्या परिसरामध्ये. बरं तर बघू आता आपण जे अनालिसिस केलंय त्या पद्धतीने मार्केट घडतं. आता जर आपण एक तासावरती जर गेलो, एक तासावरती जर आपण जर बघितलं आणि इथं जर आपण जर रेजिस्टन्स लाईन जर काढली अशी, इथे जर पाहिलं अशी, हा रेजिस्टन्स हाच मुळात हेच आहे, असं जर पाहिलं ही रेजिस्टन्स लाईन आहे. मग रेजिस्टन्स लाईन काय केलंय, मार्केटने ब्रेक केलेली. असं जर पाहिलं, थोडं झूम करतो, इथे जर पाहिलं मार्केटने काय केलं, रेजिस्टन्स लाईन ब्रेक केल्यानंतर मार्केट वर जातं. पण रेजिस्टन्स लाईन ब्रेक केल्यानंतर मार्केट ह्या परिसरात साईडवेज झालेलं आपल्याला दिसतं. मग मार्केट काय झालं, इथून खाली आलं आणि पुन्हा मार्केटने जो साईडवेज एरिया जो होता तो पण मार्केटने ब्रेक केलेला आहे. बरं, आता ते झालं. आता इथून जर बघितलं मार्केटचा स्ट्रक्चर जर आपण जर बघितलं ह्या पद्धतीने, असं इथं आलेलं आहे मार्केटने हा परिसर ब्रेक केलेला आपल्याला दिसतो एक तासावरती. आणि इथं जर बघितलं तर कोणताही लो चालू मार्केट मधला मार्केटने कोणताही लो एक तासावरती ब्रेक केलेला आपल्याला दिसत नाही. इथं जर पाहिलं तर हा ब्रेक नाही. का ब्रेक नाही, हा ब्रेक का नाहीये, तर हा जो लो पॉइंट जो आहे त्याच्या खाली ही रेड क्लोज झालेली मान्य आहे, पण ही ग्रीन ची क्लोजिंग इथं जर असती तर हा लो ब्रेक झाला आपल्याला मानता येईल. पण काय झालं, याच्या वरती क्लोजिंग दिली. बरं, ते एक झालं. इथलं जर बघितलं, इथला लो ब्रेक आहे का नाही, म्हणजे हे मार्केट झालेलं आहे साईडवेज मार्केट. उद्या एक तर मार्केट गॅप अप होऊन वरती जाऊ शकतं आणि जर खाली जर आलंच, चुकून जर खाली आलं
तर ह्या परिसरात मार्केट येऊ शकतं. पण आपण काय ठरवलेलं आहे, जर सोमवारी जर मार्केटची कॅन्डल जर ग्रीन झाली, मंगळवारी परत एकदा थोडं रिपीटच करू दे, जर तशी जर घटना जर घडली तर जर सोमवारी मार्केटने जर अशी ग्रीन कॅन्डल तयार केली तर ह्या परिसरामध्ये हा पॅटर्न होतो इथं ग्रीन, ह्या ग्रीनच्या बॉटममध्ये रेड कॅन्डल, म्हणजे हा बुलिश इनगल्फिंग तयार होतो. आणि बुलिश इनगल्फिंग तयार झाला रे झाला, ह्या परिसराच्या याच्यावरती मंगळवारी जर अशी एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली या परिसरामध्ये आणि हिनी जो जवळचा हाय ब्रेक केला का इथं आपली एंट्री आहे. आणि आपलं टार्गेट कोणतं आहे, मग पहिलं टार्गेट जे असणार आहे हे टार्गेट असणार आहे पहिलं, आणि नंतरचं टार्गेट हे असणार आहे ह्या परिसरामधलं, म्हणजे जो परिसर आहे त्या परिसरामधलं हे टार्गेट असणार. तर बघू मंगळवारी मार्केटमध्ये असं घडतं का ते, या ठिकाणी थांबू.